आहे ती रस्त्याच्या मधोमध अडकलेली आहे आणि त्याचबरोबर सगळे मराठा बांधव या ज्या बीएसटीच्या बस आहेत त्याच्या बाजूला संपूर्ण बीएसटीच्या बस असतील, कामावर जाणारे नागरिक असतील, हे या चौकामध्ये अडकलेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेरची दृश्य, त्यामुळे आता पोलीस बांधव सुद्धा पोहोचलेले आहेत। हे सगळं आता पोलिसांच्या माध्यमातून, कारण की याच मार्गाने आपण ज्या मार्गावर बस उभी पाहतोय डबल डेकर एसी बस, त्याच मार्गावरून थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानच्या दिशेने कूच करणार आहेत आणि त्याच मार्गावर मराठा बांधव त्यांच्या स्वागतासाठी उभे आहेत। मात्र रस्त्यामध्ये ही बीएसटीची बस आडवी उभी असल्यामुळे, तिला रस्ता नसल्यामुळे त्या मार्गात मनोज जरांगेंना येताना मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो आणि त्यासाठी आता हा मार्ग मोकळा करण्यासाठी पोलीस बांधव जे आहेत ते पोहोचतायत। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर बीएसटीच्या बसला भगवा झेंडा लावलेला पाहायला मिळतोय। टॅक्सीवर चढून मराठा बांधव भगवा झेंडा फडकवतायत। दुसरीकडे हलगीच्या तालावर या ठिकाणी उत्साहपूर्ण वातावरण आपल्याला पाहायला मिळतं। अनेक घोषणाबाजी ज्या आहेत त्या सुद्धा केल्या जातात। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे सगळे मराठा बांधव आज मुंबईमध्ये पोहोचलेले आहे। हे भगवं वादळ मुंबईमध्ये धडकलेलं आहे आणि आज मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला आझाद मैदानात बसतायत। त्यामुळे हे सगळे त्यांच्या समर्थनार्थ मराठा बांधव आज मुंबईच्या आझाद मैदान परिसरात एकत्रित आलेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि याच मैदानाच्या बाहेरच्या परिसरामध्ये सुद्धा एकीकडे आझाद मैदान आता हाऊसफुल होतंय, तर दुसरीकडे रस्त्यावर सुद्धा संपूर्णरित्या आपल्याला हे मराठा बांधव एकत्र आलेले पाहायला मिळतात। भगवं वादळ हे सीएसएमटी परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। संपूर्णरित्या भगव्या टोप्या, भगवी झालर, भगवे गमछे, भगवे झेंडे, सगळं भगवं वातावरण जे आहे ते या परिसरामध्ये झाले। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी सुद्धा पाहायला मिळते। चलो मुंबई उठ मराठा जागा हो, सकल मराठा समाज, असे बॅनर सुद्धा या ठिकाणी आपल्याला मराठा समाजाकडून पाहायला मिळत आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे हे आता काही क्षणात या मार्गाने आपल्याला येताना पाहायला मिळतील। पीडी मेलो मार्गापासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या मार्गाने थेट आझाद मैदानात कोणत्याही क्षणी आता मनोज जरांगे पाटील येतील आणि हाच मार्ग आता स्वागतासाठी या सगळ्या मराठा बांधवांनी घेरलेला पाहायला मिळतं। आपण याच मार्गावर आहोत आणि याच मार्गातली ही थेट दृश्य जे आहे ते आपण पुढारीच्या प्रेक्षकांना दाखवतो, कशा पद्धतीने हे सगळे बांधव या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या परिसरात एकत्रित आलेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि वाहतूक कोंडी झालेली संपूर्ण परिसरामध्ये कोणतीही एकही गाडी, मग ती 4 चाकी असेल, बीएसटीची बस असेल, खासगी बस असतील, दुचाकी असतील, या सगळ्या एकाच मार्गावर उभे असलेले पाहायला मिळतात। पोलिसांकडून वारंवार विनंती केली जाते ही वाहतूक कोंडी क्लिअर होऊ द्या, कारण की याच मार्गावरून मनोज जरांगे पाटील यांचा ताफा हा थोड्याच वेळात आझाद मैदानाच्या परिसरात येणार आहे। मात्र